हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक. मित्रांनो, आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा सराव प्रश्नांचा संच या ठिकाणी आपण घेऊन आलो आहोत. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, आरोग्य सेवक अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ही सिरीज असणार आहे. या सिरीजमधील आजचे 10वे लेक्चर आहे. या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव प्रश्नांचा संच असणारी सिरीज आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ही आपली सिरीज असणार आहे. ज्या सिरीजमध्ये आपण सर्व प्रश्नांचा समावेश केलेला आहे. ही एक सराव सिरीज असणार आहे ज्यामध्ये तुमचा सर्व प्रश्नांचा सराव होईल. मित्रांनो, आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय मौलाना आझाद, हजरत मोहनी, महात्मा गांधी, सुलतान अहमद खान. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. अखिल भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. प्रश्न दुसरा, द इंडियन सोशिओलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय आहेत मदनलाल धिंगरा, श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाळ, भूपेंद्र दत्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा. द इंडियन सोशिओलॉजिस्ट हे वृत्तपत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 3, मायकेल ओडवायर या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणारे क्रांतिकारक कोण? पर्याय आहेत यशपाल सिंह, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, सरदार उधम सिंह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार उधम सिंह. मायकेल ओडवायर या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणारे क्रांतिकारक हे सरदार उधम सिंह हे आहेत. प्रश्न क्रमांक 4, दलितांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या भीम आर्मीच्या संस्थापक कोण आहेत? पर्याय कांशीराम, दादासाहेब खापर्डे, ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद. दलितांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या भीम आर्मीचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद हे आहेत. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? पर्याय मद्रास, अमरावती, मेघालय, त्रिपुरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मद्रास. मद्रास हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमाने करण्यात आलेली आहे? पर्याय 324, 368, 340, 348. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 324. भारतामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद ही कलम 324 या कलमानुसार करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, रेल्वे, बंदरे, पेटंट, पिस्टल, बचत बँक हे विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत देण्यात आलेले आहेत? पर्याय आहेत केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, केंद्र सूची व राज्य सूची. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केंद्र सूची. रेल्वे, बंदरे, पेटंट, पिस्टल, बचत बँक हे विषय राज्यघटनेच्या केंद्र सूचीमध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजेच या सर्व विषयावर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला प्राप्त करण्यात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 8. भारतीय किसान युनियन संघटनेचे संस्थापक कोण आहेत? पर्याय नारायण लोखंडे, नाम जोशी, अशोक मेहता, महेंद्रसिंग टिकेत. भारतीय किसान युनियन संघटनेचे संस्थापक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महेंद्रसिंग टिकेत. भारतीय किसान युनियन संघटनेचे संस्थापक महेंद्रसिंग टिकेत हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, भारतामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केव्हा करण्यात आली? पर्याय आहेत 1954, 1962, 1967, 1972. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 1962. भारतामध्ये पहिल्या राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा ही 1962 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. 22 भारतीय भाषांचा समावेश राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात केलेला आहे? पर्याय 8वे परिशिष्ट, पहिले परिशिष्ट, 4थे परिशिष्ट, 6वे परिशिष्ट. 22 भारतीय भाषांचा समावेश हा राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 8वे परिशिष्ट. 22 भारतीय भाषांचा समावेश हा राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आलेला आहे? पर्याय कलम 124, कलम 123, कलम 72, कलम 356. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कलम 123. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार हा कलम 123 नुसार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधान दुरुस्तीची पद्धत भारतीय संविधानात कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? पर्याय जर्मनी, जपान, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दक्षिण आफ्रिका. संविधान दुरुस्तीची पद्धत भारतीय संविधानामध्ये दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद ही कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? पर्याय कलम 19, कलम 27, कलम 29A, कलम 21A. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कलम 21A. 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद ही कलम 21A या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? पर्याय भांडवलवादी, धर्मनिरपेक्ष, साम्यवादी यापैकी नाही. प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. धर्मनिरपेक्ष. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना सराव हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठीच आपण ही सराव सिरीज सुरू केलेली आहे. त्यामुळे या सराव सिरीजचा नक्की फायदा घ्या, ज्यामध्ये आपण सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश केलेला आहे. जे प्रश्न या अगोदर कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, तसेच नवनवीन प्रश्नांचा देखील समावेश आपण या सिरीजमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर या सिरीजमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न आणि सर्व विषयांचे प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे या सिरीजचा फायदा घ्या आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे आरंभ एज्युटेक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सराव स्पेशल सिरीज पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही ती सिरीज पाहू शकता. पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, कोणत्या कायद्याने भारतातील अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आली आहे?
पर्याय आहेत 1955चा कायदा, 1947चा कायदा, 1935चा कायदा, 1951चा कायदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 1955चा कायदा. 1955च्या कायद्याने भारतातील अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? पर्याय सिंधुदुर्ग, नागपूर, अमरावती, चंद्रपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प हा जामसांडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 खंडोबा हे प्रसिद्ध देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येते? पर्याय सांगली, हिंगोली, पुणे, बीड. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पुणे. खंडोबा हे प्रसिद्ध देवस्थान पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यामध्ये येते. पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी कोणत्या ठिकाणची ओळख आहे? पर्याय मिरज, नांदगाव, मंगळवेढा, इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी कोणत्या ठिकाणची ओळख आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 इचलकरंजी. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी इचलकरंजी या ठिकाणची ओळख आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सर्वाधिक सिमेंट कारखाने हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, भंडारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 तुळजाभवानी मातेचे मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद. तुळजाभवानी मातेचे मंदिर हे उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 क्षयरोग हा शरीराच्या कोणत्या भागात होतो? क्षयरोग हा शरीराच्या कोणत्या भागात होतो? पर्याय फुफ्फुस, मेंदू, हृदय, छाती. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 फुफ्फुस. क्षयरोग हा शरीराच्या फुफ्फुस या भागामध्ये होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे कोणाचे वर्णन केले जाते? अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस. पर्याय आहेत जॉन डाल्टन, जॉन थॉम्सन, चॅडविक, रुदरफोर्ड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जॉन थॉम्सन. अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस असे जॉन थॉम्सन यांचे वर्णन केले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे वजनाचे SI एकक कोणते आहे? या ठिकाणी आपल्याला वजनाचे SI एकक कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत डाइन, ज्यूल, अर्ग, न्यूटन. वजनाचे SI एकक कोणते आहे? या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूटन. वजनाचे
SI एकक न्यूटन हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, सोलर सेल कशापासून बनलेले असतात? पर्याय आहेत इन्सुलेटर, सुपर कंडक्टर, सेमी कंडक्टर, कंडक्टर. सोलर सेल हे कशापासून बनलेले असतात? त्या मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सेमी कंडक्टर. सोलर सेल हे सेमी कंडक्टर पासून बनलेले असतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला उच्चतम असते? पर्याय आहेत 73 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस आणि 0 अंश सेल्सिअस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 0 अंश सेल्सिअस. पाण्याची घनता ही 0 अंश सेल्सिअस या तापमानाला उच्चतम असते. हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओतील 25 प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा